रविदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार. डफळापूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार, डफळापूर जिल्हा परिषदचे उमेदवार आणि डफळापूर पंचायत समिती आणि बाज पंचायत समिती असे तिन्ही उमेदवार आज भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीला अनुसरून मी आणि आपल्या डफळापूर पंचायत समिती आणि डफळापूर जिल्हा परिषद गटातील भाजपाचे जे खरोखर हाडाचे कार्यकर्ते होते, जे बूथ प्रमुख, बूथ अध्यक्ष होते, बूथ अध्यक्ष असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील आणि बूथवर काम करणारा अगदी सामान्य कार्यकर्ता असेल, या सर्वांच्या मेहनतीनं ते कार्य गोपीचंद पडळकर साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली होती ते जबाबदारी पूर्ण करण्याचं काम मी या सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथवर काम करणारा आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्या सर्वांच्या साथीनं हे आम्ही शिवधनुष्य पेलू शकलो. आता डफळापूर जिल्हा परिषद गटामध्ये गोपीचंद पडळकर साहेब आणि आता नूतन आता जिल्हा परिषदच्या सदस्या ज्या झालेल्या आहेत, स्वप्नाली मासाळ मॅडम, डफळापूर पंचायत समितीचे नूतन सदस्य महेश गावडे आणि बाज पंचायत समितीच्या दुधाळ मॅडम, अशा सर्वांनी मिळून विकासासाठी काम करण्यासाठी आता सर्वांनी गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून मोठा विकास निधी खेचून आणायचा आहे आणि आपल्या डफळापूर जिल्हा परिषद गटात अनेक विकास कामं जी प्रलंबित आहेत आणि जी अजून करायची आहेत त्या सर्व कामावर आपण काम करू इथून पुढे.